जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी कल्याणी. तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं की मला एका ताईचा मेसेज आहे. तसंच बऱ्याच ताईंच्या मनात असेल हा प्रश्न की शिलाई व्यवसाय कुठून सुरुवात करायची. तर बघा, तुम्ही जर गावात राहत असणार तर तुम्ही घरून पण व्यवसाय सुरू करू शकतात, किंवा तुमचं घर एक बाजारपेठेत किंवा बाजार गल्लीमध्ये असं असेल तर तुम्ही घरून व्यवसाय सुरू करू शकतात. तुम्ही शहरात राहत आहात, जसं फ्लॅट सिस्टीममध्ये बिल्डिंगमध्ये राहत असणार आणि तुम्हाला खूप इच्छा आहे ब्लाऊजचं चांगला आपला बिझनेस चालायला हवा असं, आणि तुमच्याकडे तो भरपूर वेळ पण आहे, तर तुम्ही एक शॉप घेऊन तिथे तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये तुमचा व्यवसाय चालू करू शकता. जर तुम्ही एकदम मोठ्या असं हाय सोसायटी किंवा असतं नाही का, अशा ठिकाणी असाल तर मग थोडंफार तुम्ही दुकान जे रेंटने घेणार आहात, भाड्याने घेणार आहात, त्याला तुम्ही थोडं फर्निचर वगैरे करून जरा क्लासिक बनवणार आहात, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे गिराईक ॲक्टिव्ह होईल. पण तुम्ही व्यवसाय कुठूनही करत असणार, जसं की खेड्यात असाल घरून करा किंवा शहरात तुम्ही शॉप टाका. तुम्हाला एक काम करायचं आहे, जे तुम्ही काम करत आहात ना ते परफेक्ट यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही घरून चांगली प्रॅक्टिस करा घरातच, आणि तुमचं जर छान ब्लाऊज वगैरे येत असतील, कमीत कमी तुम्ही ज्यावेळेस दुकान टाकत आहात त्यावेळेस तुम्ही दुकानाला हा बराच खर्च येतो. हा एक खूप मोठा निर्णय असतो दुकानासाठी. तुम्हाला वेळ पण पाहिजे तितका, घरातून सपोर्ट पण पाहिजे तितका. तर दुकान असलं तर तुमच्याकडे 2 मशीन तरी हवे आहेत. एक पिकोचं आणि एक आपलं असं मशीन हवं आहे शिलाईंचं. त्यानंतर तुम्हाला घरी पण एक मशीन हवं, जेणेकरून रात्रीचं तुम्ही कधी अर्जंटमध्ये असलं तर ब्लाऊज शिवू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, तरी पण मी तुम्हाला याच्यात सांगते की तुम्ही जर दुकानात टाकायचं म्हणत असणार, घरी तुम्ही ज्यावेळेस ब्लाऊज शिवायला सुरुवात केली, कमीत कमीत तुम्ही 300 गिराईकांचे ब्लाऊज शिवले गेले असतील आणि ते त्यांचे परफेक्ट असतील किंवा काहीच चुका नसतील आणि त्यांची काही कंप्लेंटच आली नसेल तर तुम्ही नक्की दुकान टाका. ठीक आहे. तर आजच्यासाठी हा व्हिडिओ मोठा होत आहे, आणि याच्यात काही जणांचे प्रश्न राहिले असतील तर त्यांनी कमेंट्स करून किंवा मेसेज करून विचारू शकतात. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.